जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी काय सांगते बघा. हा आता येतोय. कोणाला आवाज येत नाही? नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. आवाज फुल आहे आता बघा. हॅलो. ओके. हा जरा नेटवर्क व्यवस्थित असेल तर आवाज येणार बघा व्यवस्थित. हा येत नसेल तर मला सांगा तसं. हा राईट अँगल ट्रायंगल जर असा घेतला आपण एक समजा पी क्यू आर आणि यामध्ये समजा क्यू एन हा जर परपेंडिक्युलर काढला असेल तर आपण यामध्ये राईट अँगल ट्रायंगल जर दिला असेल आपला पी क्यू आर हा तर क्यू एन जो आहे याला आपण काय म्हणतो, जॉमेट्रिक मीन म्हणतो. आणि हे कसं काढतो आपण, क्यू एन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, मला आठवतंय का बघा, पी एन इंटू एन आर. या क्यू एन मुळे या हायपोटेन्यूसचे जे दोन भाग होतात त्यांचं प्रॉडक्टचं स्क्वेअर रूट. हा यामध्ये समजा व्हॅल्यू दिल्या असतील, 16 दिलं असेल, 9 दिलं असेल, जनरली अशा प्रकारच्या व्हॅल्यू देतात कारण त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता आलं पाहिजे म्हणून. हा मग या व्हॅल्यू जर घेतल्या आपण तर हे पी एन किती आहे, 60 इंटू एन आर आहे 9, दॅट इज इक्वल टू डायरेक्ट इथं स्क्वेअर रूट घेऊ शकतो आपण. 16चं स्क्वेअर रूट 4, 9चं स्क्वेअर रूट 3, therefore क्यू एन इज इक्वल टू 12. हां युनिट दिलं असेल ते सेंटीमीटर दिलं असेल तरी ते सेंटीमीटर लिहायचं, नाही तर फक्त युनिट असं शब्द लिहायचं. यावर आधारित 1-2 मार्कचं एक्झाम्पल जे आहे ते परीक्षेला विचारलं असणार. हां मग काही वेळा हे तुम्ही काढल्यानंतर हे 12 आलं क्यू एन, मग त्यावरून हे क्यू आर विचारतात. मग ते पायथागोरस वापरून हे क्यू आर पण काढू शकतो आपण. तसंच या ठिकाणी पायथागोरस वापरून पी क्यू पण काढू शकतो. हां अशा प्रकारचं एक्झाम्पल येऊ शकतं. हां मग ते पुढचं तुम्हाला सोपं आहे, पायथागोरस वापरता येतं यामध्ये. हां क्यू आर जर मला काढायचं असेल तर क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एन स्क्वेअर प्लस एन आर स्क्वेअर असं करून आपण ते काढू शकतो. हां आता इथे आपण तेवढंच घेऊया. यावर आधारित एक क्वेश्चन जो आहे तो या परीक्षेला, या किंवा बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा यावर आधारित एक क्वेश्चन हा असणारच आहे. हे लक्षात ठेवायचं, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीवर असणारा एक एक्झाम्पल असणार. त्यानंतर डीपीटी जो थेरम तुम्हाला सांगितला तो थेरम महत्त्वाचा आहेच. हा तो प्रूफसाठी विचारतातच. त्याचबरोबर त्यावर आधारित एक्झाम्पल विचारतात. समजा अशी डायग्राम दिली असेल, समजा इथे ए बी सी म्हटलं, ही साईड हे समजा पी क्यू म्हटलं आपण. हां आणि लाईन पी क्यू पॅरलल साईड बी सी असं दिलेलं असतं आपल्याला. हां लाईन पी क्यू पॅरलल साईड बी सी, आणि यामध्ये तुम्हाला ए पीची व्हॅल्यू समजा दिली असेल, समजा 5 दिली, ही दिली समजा 7.5, हां समजा ही दिली 3, आणि तुम्हाला काढायला सांगितलं. हां अशा प्रकारचं एक्झाम्पल यामध्ये असतं. हां हे आपलं माहिती आहे, आपल्याला बघितलेलं आहे बऱ्याच वेळा आपण. मग हे एक्झाम्पल आपण कसं सोडवतो, तर असं हे वाक्य दिलंय तसं लिहायचं. इन फिगर लाईन पी क्यू इज पॅरलल टू साईड बी सी, therefore by using बीपीटी, हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जर यामध्ये आपण वापरला तर आपल्याला असं लिहिता येतं बघा, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. हां मग यामध्ये व्हॅल्यू ठेवतो आपण. ए पीची व्हॅल्यू समजा 5 आहे, हे दिलेलं आहे 7.5. हां ए क्यूची व्हॅल्यू 3 आहे आणि याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, एक्स. मग यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. हां हे एक्स इकडे आणतो म्हणजे आपल्याला असं मिळतं 5 इंटू एक्स इज इक्वल टू 3 इंटू
7.5. मग x इज इक्वल टू 3 इंटू 7.5 डिवायडेड बाय इकडचे 5 तिकडे गेल्यानंतर डिवाइड होतं. मग 5ने आपल्याला 7.5ला भागता येतं. 5 एके 5 आणि 15 5 75. त्यापैकी 15 येणार नाही, व्हॅल्यू होतं ना 1.5, कारण ते 7.5 होते ना. मग आता हे 1.5 इंटू 3, 15 3 45, 10 एक जर सरकल्यामुळे 4.5. हा युनिट दिला असेल तर युनिट लिहायचं, नाहीतर युनिट असा शब्द लिहायचा. हा जॉमेट्रीमध्ये युनिट महत्वाचं आहे बघा, प्रत्येक ठिकाणी युनिटचा विचार आपल्याला करायला पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये पायथागोरस थेरम जो आहे, हा थेरम शक्यतो विचारत नाही, त्याच्यावर एक्झाम्पल विचारतात. हा पायथागोरस थेरमवर एक्झाम्पल विचारतात, किंवा पायथागोरस थेरमवर पुस्तकामध्ये बघा मार्क करून ठेवला आहे. दुसऱ्या चॅप्टरमध्ये 2.1 बघा, पेज नंबर मला वाटतं 38-39 वर आहे. ऐकायला येतंय ना तुम्हाला? ओके. हा यामध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, 30, 60, 90 वर आधारित. हा किंवा अजून कुठचा आहे का तिथे? नाही आहे, 39 पेजवर आहे बघा, पहिलाच क्वेश्चन आहे जो 30, 60, 90 वर आहे. हा 1 मार्काचं वगैरे मी काही घेत नाही बघा. 1 मार्काला यामध्ये एखादा पायथागोरस ट्रिपलेट ओळखा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ते काय आपण इथे घेत नाही होते, तुम्ही अभ्यास करा. आता यामध्ये चौथा क्वेश्चन जर आपण घेतला, पुस्तक तुमच्याकडे असेल तर बघा पेज नंबर 39 वर अगदी सुरुवातीला पहिलाच क्वेश्चन आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आहे. हा 30, 60, 90 डिग्री यावर आधारित क्वेश्चन आहे. त्यामध्ये 45, 45, 90 किंवा 30, 60, 90 या दोनापैकी एकावर आधारित एक क्वेश्चन असणार आहे, एक एक्झाम्पल असणार. हा आपण हे घेऊया. समजा असं एक डायग्राम दिली आहे. हा राईट अँगल ट्रायंगल दिलाय, CSR ASR 6 दिलाय, हा 30 डिग्री दिलाय, हा 90 दिलेला आहे, त्यामुळे हा ऑटोमॅटिक 60 होणार आहे. हा हे आपल्याला माहिती आहे. तर यावरून RP आणि PS आपल्याला काढायचा आहे. हा RP आणि PS याच्या दोन व्हॅल्यू काढायच्या. हा असा तो क्वेश्चन आहे. आता यामध्ये 30, 60, 90 डिग्रीचा काय थेरम आहे आपल्याला माहिती आहे बघा. मग आधी सुरुवातीला लिहायचं, दिलेलं आहे ते. इन फिगर अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल P इज इक्वल टू 30 डिग्री. हा हे दोन्ही रिझन गिवन दिलेलं आहे. देअरफॉर अँगल R इज इक्वल टू 60 डिग्री. हा रिमेनिंग अँगल. हा रिमेनिंग अँगल. देअरफॉर मग 30, 60, 90 डिग्रीचं जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर यामध्ये 30च्या अपोजिट जी साईड असते, म्हणजे SR इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियस हिअर इज PR. हे आपल्याला माहिती आहे. याचं रिझन आपण देऊ शकतो, साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. मग SR आपल्याला किती आहे ते माहिती आहे, 6. हे 2 इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार, इंटू 2 इज इक्वल टू PR. देअरफॉर PR किंवा त्याला RP असं म्हटलं त्याने, RP इज इक्वल टू 12. हा असं आपल्याला मिळणार. आता 30च्या अपोजिट साईड चा रूल आपण वापरला, तसंच
हा अँगल 60 आलेला आहे. 60च्या अपोजिट साईड जी असते म्हणजे पी एस ही किती असते तर √3/2 इंटू हायपोटेनियस आर पी. हां देअरफॉर पी एस इज इक्वल टू, इथे रिझल्ट लिहायचं साईड अपोजिट टू 60 डिग्री. हां देअरफॉर पी एस इज इक्वल टू √3/2 इंटू आर पीची व्हॅल्यू आता आपण काढलेली आहे 12. यानं भाग लावला तर 2×12 6√3. हां असं ते आपलं एक्झाम्पल आपल्याला सोडवता येणार. हा अशा प्रकारचं एक एक्झाम्पल या परीक्षेला विचारलेलं असणार. त्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे ना, डिस्टन्स फॉर्म्युला यावर एक एक्झाम्पल परीक्षेला असणार आहे. हां त्याचे पण मी चॅप्टर बघा 5वा आहे ना तो. यामध्ये 5.1 पेज नंबर 107 वर आहे बघा. हा डिस्टन्स फॉर्म्युला यावरचं आपण एक उदाहरण सोडवूया. हे डिस्टन्स फॉर्म्युलावरचं एक्झाम्पल परीक्षेला विचारलेलं असणार आहे. आता डिस्टन्स फॉर्म्युला सगळ्यांना पाठ आहे का बघा. डिस्टन्स 2 पॉईंट जर दिले असतील आपल्याला ए बी, एचे कोऑर्डिनेट जर आपण x1 y1 मानले आणि बीचे कोऑर्डिनेट समजा x2 y2 कन्सिडर केले, तर डिस्टन्स ए बी काढण्यासाठी फॉर्म्युला आपण काय वापरतो, तो फॉर्म्युला आधी आपल्याला माहिती पाहिजे. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला. मग यासाठी समजा एक एक्झाम्पल आपण घेतलं, प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं समजा क्वेश्चन नंबर 2 आपण घेऊया. त्यांना निगेटिव्ह वगैरे दिले. हा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तिथे ए बीच्या वेळेस फक्त पी क्यू म्हटलं आहे. पी -5 7 आणि क्यू दिला आहे आपल्याला -1 3. हा पहिला पॉईंट आहे जो आपण x1 y1 मानायचा, दुसरा x2 y2 मानायचा. हां आणि मग हे एक्झाम्पल सोडवायचं. मग ए बीच्या ठिकाणी फक्त इथे पी क्यू दिलं त्यांनी, आता पी क्यू घेतला आपण. दॅट इज इक्वल टू काय केलं x2 किती आहे हा फॉर्म्युलामध्ये, x2 ची व्हॅल्यू आहे -1, x2 मायनस x1 किती आहे -5, हे -5 स्क्वेअर. बघा समजतंय का, हे अशा व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित ठेवता आल्या पाहिजे. x2 ची व्हॅल्यू आहे -1 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे -5 हा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे 3 मायनस y1 आहे 7 ब्रॅकेट. हां दॅट इज इक्वल टू, हे सिम्प्लिफाय करायचं. हे होणार बघा -1 प्लस 5 होणार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हे 3 - 7 आपण करू शकतो किती, 3 - 7 इज -4, -4चा स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू आता -1 प्लस 5 म्हणजे 4चा स्क्वेअर 16 प्लस -4चा स्क्वेअर पण 16, मायनस असला तरी स्क्वेअर हा प्लस होणार आहे. 16 प्लस 16 दॅट इज इक्वल टू 32. हां हेच आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 16 दूने 32, 16चा स्क्वेअर रूट जर 4 आपण बाहेर घेतला तर 4√32
टू. हां, असं ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. अशा एवढ्या स्टेप त्यामध्ये येणार. काही किचकट नाही आहे, फक्त आपल्याला बेरीज वजाबाकी व्यवस्थित करता आली पाहिजेत, व्हॅल्यूज व्यवस्थित ठेवता आल्या पाहिजेत. एक पॉईंट x1 y1 मानायचा, दुसरा x2 y2 मानायचा. मग व्यवस्थित फक्त व्हॅल्यू ठेवायचा. x2 मायनस x1 करताना -1 मायनस -5 याचा स्क्वेअर केला, प्लस y2 मायनस y1 करताना 3 मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे सिम्प्लिफाय केलं, हे मायनस मायनस प्लस झालं, हे -1 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे आले 3 मायनस 7 म्हणजे -4, -4चा स्क्वेअर. आता इथे -1 प्लस 5 म्हणजे 4, 4चा स्क्वेअर 16, आणि या -4चा स्क्वेअर पण 16. हे आपल्याला माहिती आहे, आता 10वीला आल्यानंतर तुम्हाला ते सांगायला नको आहे. 16 प्लस 16 किती आले? 32. आता 32ला सिम्प्लिफाय करू शकतो. 16 2 32, त्यापैकी 16चा स्क्वेअर रूट 4 घेतलं, 2 आतमध्ये राहिले, म्हणजे 4√2. ऐकू येत आहे? हॅलो हॅलो. ओके, दिसतंय? दिसतंय ना बोर्ड? ओके, ठीक. हां, हे एक्झाम्पल एवढंपर्यंत झालं होतं ना आपलं, एक्झाम्पल कम्प्लीट झालं होतं. हे ऐकू येत होतं ना एवढ्यापर्यंत? ओके, ठीक आहे. आपण मग हे एक झालं. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला आहे बघा, सेक्शन फॉर्म्युला. हां, यावर एक एक्झाम्पल येऊ शकतं, त्यावरचं एक घेऊया आपण. 5.2 मध्ये पेज नंबर 115. हां, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 जो आहे ना, तो आपण त्यामधला एक एक्झाम्पल घेऊया. हां, इन each of the following example find the coordinates of point A which divides segment PQ in the ratio A is to B. पुढे रेशो दिलेला आहे, आणि ज्या पॉईंटने त्या सेगमेंटला डिवाइड केलं आहे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे आहे. हां, यामध्ये पण एक फॉर्म्युला आहे ना, x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू. तर पी चे कोऑर्डिनेट आपल्याला असे दिले असतील, p इज इक्वल टू -37, p -37, p -37 q 1 -4, आणि रेशो दिलेला आहे 2:1. हां, हे जर आपण एक्झाम्पल घेतलं तर यामध्ये पी क्यू या सेगमेंटला ए हा जो पॉईंट आहे त्याची आपल्याला कोऑर्डिनेट
एक्स वाय मानायचे आहेत आणि त्या एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची. हा 2:1 या रेशोमध्ये डिवाइड करतो, तर एचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे. मग पहिला पॉईंट जो आहे तो आपण x1 y1 असा कन्सिडर करणार. दुसरा पॉईंट आहे तो x2 y2 असा कन्सिडर करणार. आता यामध्ये हा रेशो दिलेला आहे तो आपण m:n असं कन्सिडर करणार. हा 2:1. मग या ठिकाणी x कोऑर्डिनेट ए या पॉईंटचा x कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे mx2 प्लस mx1 अपॉन m प्लस n. आणि y कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हा हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू शोधायची आहे. हां, मग x काढण्यासाठी आपण m ची व्हॅल्यू काय घेणार, तर m इज इक्वल टू 2. 2 इंटू x2. x2 किती आहे तर 1 प्लस n. n ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे बघा, n इज इक्वल टू 1 इंटू x1. x1 आहे -3 डिवायडेड बाय m प्लस n म्हणजे 2 प्लस 1. हां, या व्हॅल्यू आपल्याला ठेवता आल्या पाहिजे. हां, आता 2 इंटू 1 किती आले तर 2. आता इथे 1 इंटू -3 म्हणजे ते -3 होणार डिवायडेड बाय 3. therefore x is equal to -1 अपॉन 3. मग आता तुम्हाला समजतंय काय, समजतंय, दिसतंय ना? हॅलो, दिसतंय काय आहे सगळं? ओके ओके. तसं आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी y इज इक्वल टू my2. m ची व्हॅल्यू आहे 2, y2 आहे -4. 2 इंटू -4 प्लस n इज 1 इंटू y1. y1 इज 7 divided by m plus n, that is 2 plus 1, that is equal to -8. 2 into -4 is -8 plus 1 into 7 is 7 upon 3. Therefore y is also equal to -8 plus 7 is -1, -1 upon 3. हाँ, म्हणजे x is equal to -1 upon 3, y is equal to -1 upon 3. हाँ, therefore x and y are -1 upon 3, -1 upon 3. a -1 upon 3, -1 upon 3. हाँ, समजलं हे कसं करायचं ते? हाँ, यावर आधारित क्वेश्चन असणार, डिस्टन्स फॉर्म्युलावर आधारित एक क्वेश्चन असणार. त्यानंतर एक कन्स्ट्रक्शन, हा सांगायचं राहिलं, ते कन्स्ट्रक्शन आपण काय घेणार नाही आहोत, पण तुम्ही जरा व्यवस्थित अभ्यास करा. टँजंट काढायचं जे एक्झाम्पल आहे ना, ते 3 प्रकार आहेत. त्यापैकी 2 प्रकार हे परीक्षेला विचारलेले असणारच आहे. हा, टँजंट त्याचं एक व्यवस्थित रिव्हिजन करा आणि सिमिलर अँगल ते सुद्धा एक महत्त्वाचं.
हे तिन्ही क्वेश्चन येणारच आहे. कारण तो चॅप्टर पूर्णपणे ठेवलेला आहे, कॅन्सल झालेला आहे त्यामध्ये काही त्यामुळे हा पूर्ण चॅप्टर जो आहे त्यामध्ये हे 3 टँजंट काढायचे प्रकार आणि एक सिमिलर ट्रायंगल. त्यातून सिमिलर ट्रायंगलचा अर्थ म्हणजे सेम जो असतो आपला एक पॉईंट जो आहे सेम असतो, त्याचा सराव करा. सेपरेट असलं तर सोपं असतं, आपल्याला करता येतं. रेशो दिलेला असतो आणि त्या रेशोनुसार सिमिलर ट्रायंगल काढायचं. ऐकू येत आहे ना? ओके. आज संध्याकाळी त्याची प्रॅक्टिस करा. त्यानंतर ट्रिगोनॉमेट्रीचं थोडंसं आपण घेऊया. ट्रिगोनॉमेट्रीमध्ये ते टेबल जे आहे ना, ते टेबल जरा व्यवस्थित बघा, जमतंय का, लक्षात राहतंय का, त्यावर एकदा क्वेश्चन येऊ शकतो. आणि प्रूव्ह दॅट मध्ये एखादं एक्झाम्पल घेऊया. त्यामध्ये ज्या ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीज आहे बघा, पेज नंबर 127 आणि 128 वर आहे. लिहून ठेवा तिकडे 127 आणि 128. या प्रूव्ह करायला सुद्धा काही वेळा विचारतात. 3 आयडेंटिटीज आहेत बघा, त्या प्रूव्ह कशा करायच्या ते जरा व्यवस्थित बघा. त्यानंतर 6.1 जो आहे त्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेत बघा. त्यामध्ये 1-2 एक्झाम्पल आपण घेऊया. पहिला एक्झाम्पल समजा आपण त्यामध्ये घेतलं 6.1 मधला क्वेश्चन नंबर 6. दॅट क्वेश्चन आहे बघा. एवढीच एक्झाम्पल दिल्यापैकी एक्झाम्पल परीक्षेला असणार आहे. मग एकदा सरावासाठी घेऊया. उरलेली जरा तुम्ही आज प्रॅक्टिस करा, त्यामुळे सोपं असतं ते. सोपी आहे तेवढी तरी तयारी करा. मी 1-2 सांगतो बघा. समजा पहिला क्वेश्चन आहे त्यामध्ये, साइन स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. हे प्रूव्ह करायचं आहे. मग प्रूव्ह करायचं असेल तर लेफ्ट हँड साईड घ्यायची, सुरुवात करायची. त्याचं उत्तर राईट हँड साईड एवढं येतंय असं आपल्याला दाखवायचं. आता याची लेफ्ट हँड साईड जर आपण घेतली इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. त्याचा छेद दिला म्हणजे 1 आहे. इथे समजा छेद समान केले आपण, तर 1 इंटू साइन स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा राहणार प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा इज कॉस स्क्वेअर थीटा. तिरकस गुणाकार केला आपण आणि छेद समान केले. छेदामध्ये या दोघांचा गुणाकार कॉस थीटा इंटू 1 दॅट इज कॉस थीटा. आता ही आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू 1 येते. दॅट इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. आता 1 अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय आहे, सेक थीटा. हे आता आपलं पाठ पाहिजे बघा ते. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक. इथे फक्त रिझनमध्ये लिहिलं पाहिजे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. अशा प्रकारचे एक्झाम्पल असणार. त्यामध्ये दुसरं तिसरं ते तुम्ही करा, जेवढे शक्य होतील तेवढे. आज हॅलो 10वा आता हॅलो
मी तुम्हाला सोडवून ग्रुपवर टाकतो, त्याला खूप वेळ लागणार आहे. हा, आज संध्याकाळी टाकतो. हं? आता अगदी सोपे सोपे आहेत ना, ते आधी घेऊया, त्याच्यात ते राहून जातील. समजा ते 5वं आहे बघा, सोपं आहे. पेन पण संपलं. हा, कॉट थिटा कॉट थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा इंटू सेक थीटा. आता एक सोपं आहे बघा. आता कॉट थीटा आणि टॅन थीटा याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे बघा. कॉट हे जे आहे ते आपण असं लिहितो, कॉट इज कॉस थीटा अपॉन साइन थीटा. हा, प्लस टॅन हे उलट लिहितो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हा, लेफ्ट हँड साईड फक्त मी घेतोय, पूर्ण लिहित नाही, आता पेन माझ्याकडे संपत आलंय. हा, आता यामध्ये समजा आपण छेद समान केले यांचे, तर कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा होणार, प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा म्हणजे इथे साइन स्क्वेअर थिटा होणार, डिवायडेड बाय या दोघांचा गुणाकार म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा, दॅट इज इक्वल टू, आता इथे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे पुन्हा 1, इथे आयडेंटिटी आहे ती. हा, 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा, दॅट इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा वेगळा करून लिहिलं मी, तर 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. हा, आता 1 अपॉन साइन थिटा म्हणजेच कोसेक थिटा. हा, ते आपल्या फॉर्म्युले जरा पाठ पाहिजे बघा. दॅट इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू 1 अपॉन कॉस म्हणजेच सेक. हा, असं ते आपल्याला प्रूव्ह करता येणार. हा, दिसतंय का बघा, आता थोडंसं पेन संपत आल्यामुळे अस्पष्ट झालंय. तसंच अजून सोपं त्यामध्ये अजून एक दिसते बघा. हा, 8वं आहे बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा. हा, हे समजा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लेफ्ट हँड साइड विचार समजा गेली, तर लेफ्ट हँड साइड आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. काय मिळेल मग, सेक थिटा म्हणजेच 1 अपॉन कॉस, 1 अपॉन कॉस थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे साइन अपॉन कॉस, म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा, तर यामध्ये छेद समान आहे, म्हणजे आपण असं करू शकतो 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, असं आपल्याला मिळते. आता यामध्ये मला जे प्रूव्ह करायचं त्याने 1 मायनस साइन थिटा मिळालं पाहिजे, म्हणून याच्या अंशाला आणि छेदाला मी 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय करतो. हा, दोघांनाही सेम नंबर मल्टिप्लाय केलं अंशाला आणि छेदाने, तर त्यामध्ये फरक पडत नाही. दोघांनाही सेम नंबरने 1 मायनस साइन थिटाने मल्टिप्लाय केलं. अंशामध्ये राहिलं 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा, म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी या प्रकार आला. या दोघांची बेरीज आहे, त्या दोघांची इथे वजाबाकी आहे. याचं उत्तर आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर नुसार 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा असं लिहू शकतो. छेदामध्ये आहे तसं समजा मी लिहिलं कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. आता
1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय, तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. कारण ही आपली जी आयडेंटिटी आहे ना, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. यामध्ये तर मी साइन स्क्वेअर थिटा दिले नाही, तर मला असं मिळेल कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे साइन स्क्वेअर थिटा तिकडे गेल्यानंतर वजा होणार. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. त्यानुसार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ठेवली कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. त्यापैकी कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 वेळा कॉस थिटा आहे इथे, एकदा तर कॉस थिटा इथे कॅन्सल होईल आणि आपल्याला असं मिळेल दॅट इज इक्वल टू कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन. हे आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळेल. अशा प्रकारे ही एक्झाम्पल जी आहे ना प्रूव्ह दॅटची, ती घरी आज सोडवा. आता दाखवलं पाहिजे तर मी सोडवून ते ग्रुपवर टाकतो नंतर. पेन पण आता काय काय अभ्यास मी केला पाहिजे ना ते थोड्यात सांगतो बघा. ते सोपे आहे, बरेचसं आपण घेतलं इथे. पुन्हा एकदा आठवण करतो, ते पॉईंट लिहून ठेवा आणि त्याचाच अभ्यास जास्ती असं करा. कारण ते लिहून काढले, बऱ्याच वेळा जे परीक्षेला येतात त्यावरून काढलंय बघा. तुम्हाला कन्स्ट्रक्शनचं सांगितलं, कन्स्ट्रक्शन मध्ये सगळं व्यवस्थित करा. टँजंट काढायचे जे 3 प्रकार आहेत त्यापैकी 2 कुठचे तरी परीक्षा असणार आणि सिमिलर ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन. नंतर पहिल्या चॅप्टरमध्ये बीपीटी हा जो थेरम आहे तो प्रूव्ह करायला विचारला जाणार आणि त्यावरचं एक्झाम्पल हे करा. नंतर 30, 60, 90 डिग्रीवर एक्झाम्पल. मध्ये सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम जर विचारला तर ठीक आहे, नाही विचारला असेल तर त्यावर एक्झाम्पल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये काय प्रॉपर्टी आहे ती विचारात घ्या व्यवस्थित, त्यामुळे चुकवतात बरेच जण. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी याचा अर्थ त्या दोघांच्या मापांची बेरीज 180 असते, सेम नसतात. आता एखादा दिला 80 तर समोरचा 80च लिहितो आपण. असं येणार नाही बघा. ते एक 80 असेल तर दुसरा 100 असणार, दोघांची बेरीज 180. सप्लिमेंटरी असतात. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतात. यावर एक्झाम्पल असणार आहे, लिहून ठेवा. नंतर डिस्टन्स फॉर्म्युला आता आपण घेतला बघा, डिस्टन्स फॉर्म्युलावर एक्झाम्पल. नंतर इन्स्क्राइब्ड अँगल जो थेरम आहे त्यावर एक्झाम्पल विचारलेला असणार. जरा व्यवस्थित बघा. इन्स्क्राइब्ड अँगल जो असतो त्याचं माप त्याने इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे त्याच्या निम्मे असतं. या प्रॉपर्टीवर आधारित 1 किंवा 2 सुद्धा एक्झाम्पल असू शकतात. महत्त्वाचं. त्यानंतर जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीवर एक्झाम्पल. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीवर एक्झाम्पल. एवढ्या गोष्टी व्यवस्थित जे आता घेतलंय आपण ते एवढं यावर कमीत कमी 20-25 मार्काचा पेपर या आता आपण घेतलं एवढ्या भागावर असतो. आता एक्झाम्पल असं मी सांगत नाही, पण त्या प्रकारचे एक्झाम्पल जी आहे ती परीक्षेला एक एक असणारच. ही सगळी एक्झाम्पल पण घेतली. अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आता पेन संपलंय म्हणून मला लिहिता येत नाही. आणि काय घेतलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? एवढं का व्यवस्थित? अजून काय मी ग्रुपवर टाकतो बघा, अजून काय करायचं सांगायचं राहिलं असेल तेवढा अभ्यास करा. अल्जेब्राचा पेपर तुम्ही लिहिलाय तर ठीक आहे, व्यवस्थित लिहिलाय. पण 4 मार्काचा जो क्वेश्चन सोडवायला पाहिजे होता तो सगळ्यांना सोडवता आला नाही. काही जणांनी सोडवलाय, निम्मे तपासले, त्यामुळे एका दोघांनीच प्रयत्न केलेला दिसतोय. आपण घेऊया नंतर परीक्षा झाल्यानंतर. आता उद्याच्या पेपरचं फक्त तयारी करा. सांगितलं थोड्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. आणि काय प्रॉब्लेम असेल तर ग्रुपवर रात्रीपर्यंत टाकलं तरी चालेल, तसं आपण मी सोडवून तुम्हाला पाठवेल. ओके. आता आपण थांबूया. किती वाजले? अजून काय नाही ना प्रॉब्लेम?
होय होय